काय म्हणते, आपण जानू आणि जयंतरावांना आपल्या घरी घेऊन जाऊया, म्हणजे आपण जास्त काळजी घेऊ शकतो. आई अगं नको कशाला. अहो बोला ना. जानू का असं काय करतेस तू? आई बरोबर बोलतेय, चल ना तिकडे, ऐक ना जरा. नाही बाबा नको. आई ऐक माझं, आम्ही इथेच थांबतो ना. नाही नाही नाही, मला वाटतं तुम्ही घरीच यायला पाहिजे. तू ऐक बाळा आमचं. हे आता बघ काय सगळे चाललंय. अहो सांगा ना तुम्ही काहीतरी तिला. आई अगं माझं अचानक डोकं खूप जड झालंय. मला पाणी देतं का कोणी प्लीज? मी आणते. नाही तुम्ही थांबा, तिची काळजी घ्या. मी पाणी आणते. बाबा, आई, लक्ष्मी, लक्ष्मी काय काय झालं? कुठे गेली होती? बस 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 झाली. लक्ष्मी पाणी घे, पाणी. हा, लक्ष्मी ठीक. लक्ष्मी तू नको काळजी करूस ग. काका ऐका ना, मला असं वाटतं की आपण काकूंना पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मी गाडी काढतो. चाल लगेच का. चल लक्ष्मी. हो 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 चल सावकाश सावकाश हळू सावकाश. लक्ष्मी तू काळजी नको करू. जानू जानू ठीक आहे. लक्ष्मी तू नको काळजी करूस. चल चल सावकाश. बँकी जरा सावकाश आहे. लक्ष्मी सावकाश बस. पिंकी बस. आई काय होतं? बाबा मी पण येते ना तुमच्या बरोबर. हो बाबा खरंच आम्ही येतो. नाही भावना, तुझ्या अशा अवस्थेत तू हॉस्पिटलमध्ये येणं बरोबर नाही. अहो पण आम्ही जातो. भावना तू थांब. सिद्धू अरे तुझा भावना बरोबर असणं गरजेचं आहे. तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना. मी गाडी घेऊन जातो. चावी दे पण. आई, आई, आई काय झालं आईना? कुठे नेतात? खबरदार जर आता पुढे आला तर. ऑलरेडी तुमच्यामुळे माझ्या आईला ना खूप त्रास झालाय. आता ना जानवी शांत हो. तू तिकडे जा. मी बघतो. तू जा तिकडे, मी बघतो. हे बघ काही नाही झालंय काकूंना. काही नाही झालंय. पण सिद्धू त्या गाडीत त्यांना थोडं बरं नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. पण तू नको काळजी करूस, तू इकडेच थांब. मी तरी येते ना तुमच्या सोबत. जानू नको. अगं माझं एक तो आता जयंत सरांबरोबर राहा. आणि तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला लगेच फोन करतो ना हॉस्पिटलमधनं. बाबा लवकर चला ना. आईंना खूप त्रास होतोय. बघा ना किती घाम येतोय त्यांना. हात पण खूप दुखतोय बहुतेक त्यांचा. आई लक्ष्मी तू काळजी नको करू. सगळं मी आहे इथे. त्यांनी मला काय झालेलं नाहीये. गाडी थांबवा. अहो कुठे घेऊन चाललंय मला तुम्ही? हे बघ लक्ष्मी तू आता काही बोलू नकोस. तू शांत हो. जरा डोळे मिटून पड फक्त. आपण जानूला असं नको सोडून जाऊया. इकडे मला जानूकडे ना. आई 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 तुम्ही मागे टेका. मागे टेकून बसा थोडस. तुम्ही जानूला सांभाळा. जानू आम्ही जातो. हो. हॅलो. हा काका ऐका ना, पुढचा जो सिग्नल आहे ना त्यावरती थांबू नका. हां तुम्हाला मॅपवरती लेफ्ट दिसत असेल ना, तो लेफ्ट घ्या. मॅपनुसार हे सांगतं की जर तुम्ही लेफ्ट घेतला ना तर 10 मिनिटात तुम्ही हॉस्पिटलला पोहोचाल आणि मेन रोडवरचा ट्रॅफिक पण टाळेल. बाबा लवकर चला. आई अंग टाकते. डोळ्यात उघडत नाहीयेत. बघा ना. वीणा वहिनी तुम्ही नका काळजी करू. सुपर सासूला काही होणार नाहीये. नाजूक नाहीये ती. आजवर तिने अनेक संकट एकटीने झेलली. त्यासमोर काहीच नाहीये. हा 5 मिनिटात फक्त पोचाल तुम्ही. एक काम करा, तिकडनं लेफ्ट घ्या. कारण मेन गेट जवळ परत गर्दी दाखवत आहे. 5 मिनिटं काका, 5 मिनिटात पोचाल तुम्ही. नका काळजी करू. आई आई डोळे उघडा ना. सुपर सासू अजिबात घाबरू नकोस. तुला काहीही होणार नाही.
सगळं माझ्यामुळेच घडलं. मी आई बाबांना इथे बोलावून घेतलं. माझ्यामुळे आईला त्रास झाला. मी जर त्यांना बोलावलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. जानू, आई, जानू काय होतं? ताई अगं हे सगळं आज माझ्यामुळे आईची ही अशी अवस्था झाली. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. लहानपणापासून ना हेच घडतंय. ती काही ना काहीतरी चुका करायचे आणि त्याचा त्रास मात्र आई बाबांना व्हायचा. तू कायम समजूतदारपणे वागायचीस आणि आता पण तेच घडतंय. म्हणजे माझं लग्न झालंय तरी मी आई बाबांना त्रासच देते. ताई मला सांग, आईला बरं वाटेल ना? आईला काही होणार तर नाही ना? जानू, जानू तू आधी शांत हो. हं? शांत हो. तू ये इकडे बस. ये बस. ताई मला खरंच खूप भीती वाटते ग. आईला नक्की काही होणार नाही ना? जानू हे बघ, आईला काही होणार नाही आणि तुझ्यामुळे आईला काहीतरी झालंय हे डोक्यातनं आधी तू काढून टाक बरं. तुला कुठे माहिती होतं तू सगळ्यांना इथे बोलवल्यानंतर असं काहीतरी होईल म्हणून? तू मुद्दाम थोडी ना केलंयस हे सगळं. आणि हे बघ, बाबा आईला घेऊन गेलेत ना हॉस्पिटलमध्ये. मग बाबा आपल्या आईला काहीही होऊ देणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे तू प्लीज असं काही वाटून घेऊ नकोस आणि हा विचारच मनातनं काढून टाक. हा, सगळं ठीक होईल. ताई मला खरंच खूप गिल्टी वाटतंय ग. एकीकडे माझ्यामुळेच आईची आज अशी अवस्था झाली आणि दुसरीकडे जिग्सला पण जयंतकडे बसावं लागतं. खरं तर आता त्याने तुझ्यासोबत इथे असायला हवं ना, तुझी काळजी घ्यायला हवी. माझंच चुकलंय. अगं आपण फॅमिली होत ना, मग आपण एकमेकांची मदत नाही करणार तर कोण करेल? नाही तरी पण मी काय करते, मी जिग्सला इथे तुझ्या जवळ पाठवते आणि मी जयंत सरांकडे बसते. हा, तू बस इथे, मी आलेच. जानू काय झालं ताई? बस इथे. पण ताई बस इथे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. जानू मला एक गोष्ट खरी खरी सांग. जर का जयंत इतका विक्षिप्त वागत होता आणि तुला त्याचा इतका त्रास होत होता तर तू त्याबद्दल मला का नाही सांगितलंस? नाही म्हणजे मला मान्य आहे की आई बाबांना कसं सांगायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं ते तुला कळत नव्हतं. त्यांना सांगायला तुला संकोच वाटत होता, ही गोष्ट खरी आहे. पण मी, सिद्धिराज, आम्हाला तू सांगू शकली असतीस ना? आम्हाला का नाही सांगितलंस तू? मला असं वाटतंय की आम्हीच तुला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो ग. आम्हाला तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखताच नाही आलं. नाही ताई, असं अजिबात नाहीये. तू आणि जिग्स कायम मला समजून घेत आला आहात आणि मी तुमच्याकडे अगदी मन मोकळेपणाने बोलू शकते. मी तरीही तू आम्हाला यातलं काहीही सांगितलं नाहीस.